नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चढ-उतार येत असतात. माझ्याही आयुष्यात असेच भरपूर चढ-उतार आले, पण खचून न जाता त्या संकटांवर मात करून आपण परत पुढं आपलं आयुष्य चालत असतो. आपली जिंकण्याची जिद्द असली ना, की आपण कुठलंही काम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. माझ्या पण आयुष्यात असंच काहीसं घडले. मी नंतर तुम्हाला म्हणजे ज्यावेळी माझे ब्लॉग तयार होतील त्यावेळेस मी तुम्हाला सर्व म्हणजे व्यवस्थितरित्या सांगून माझ्या आयुष्यातील म्हणजे मला कशा अडचणी आल्या, मी त्याच्यावर कशी मात केली किंवा काय, ह्या सर्व सविस्तर सांगणारच आहे. पण स्वामींच्या आशीर्वादानं मी सर्व या गोष्टींवर मात केली व माझ्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून मी बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त मुलाच्या भविष्यासाठी जे येईल ते काम मी हातात घेतलं आणि ते काम करत राहिले. त्यातूनच आता माझ्या मुलाचं पण नवोदयला सिलेक्शन झाले. आता त्याच्याही शिक्षणाची म्हणजे काळजी थोडीशी कमी झाली, पण शेवटी कसं असते, फक्त तेवढ्यावर आपलं आयुष्य होत नाही. आपल्याला अजून भरपूर पुढं म्हणजे भरपूर काय काय अजून आयुष्यात पुढं आहे, ते सगळं करायचं आहे. त्यासाठी बघू, प्रयत्न करायचे चाललेत. तुमचा सपोर्ट असेल तर तुमच्या सपोर्टनं बघू पुढं अजून चांगल्या गोष्टी करायची माझी पण तयारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी असं